चाहिए रिफंड। It's your responsibility. More than 1,000 flights cancelled in one day. तर भावांनो, आता एक नवीन न्यूज आल्या की इंडिगोचे 1000+ फ्लाईट कॅन्सल झाल्यात एकाच दिवसात. हे तुम्ही न्यूज ऐकलीच असतील. हजारो लोक एअरपोर्टवरती एकाच ठिकाणी गोळा झालेली. पहिला दिल्लीमध्ये झालं, मग मुंबई, मग बेंगलोर, तसं करत करत मोठमोठ्या एअरपोर्टला सगळ्याच ठिकाणी ही प्रॉब्लेम झाली. याचा प्रॉब्लेम व्हायचा एकच फक्त कारण आहे, ते म्हणजे गव्हर्नमेंट आणि इंडिगो हे एक एअरलाईन आहे, या दोघांच्यामध्ये काय मतभेद आहेत हे तुम्हाला सांगतो. पहिला म्हणजे गव्हर्नमेंटने एक रूल काढला की जे तुमचे पायलट आहेत, प्लेन चालवणार आहेत, त्यांना जे तुम्ही रेस्ट देणार आहे तो पहिला 36 तासांचा होता, तो आता 48 तासांचा केला. आणि गव्हर्नमेंट काय म्हणते, इंडिगोचे 1700 ते 1800 पायलट अनट्रेंड आहेत. यामध्ये तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, अडानी तर तुम्हाला माहितीच असतील, त्यांनी काय केले, 72% इन्व्हेस्टमेंट आहे एका पायलट ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. त्यांची 72% काय इन्व्हेस्टमेंट. ज्या वेळेला ते अनट्रेंड पायलट आहेत इंडिगोचे, ते कुठं ज्या वेळेला जाऊन त्यांनी ट्रेनिंग घेतील त्यावेळेला सरळ जो प्रॉफिट होणार तो अडानीला होणार. मग आता हे जर तुम्हाला संबंध जर कळाला नसेल अडानीचा आणि गव्हर्नमेंटचा, तर तुम्ही जाऊन पोगो बघू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे जे तुम्ही 48 तासाचं त्यांना रेस्ट घ्यायला लावलेलं, हे इंडिगोला मान्य नव्हतं. 6 महिने आधी गव्हर्नमेंटनं सांगून ठेवलेलं, तरी पण इंडिगोनं ते ऐकलं नाही आणि शेवटला जाऊन त्यांनी फ्लाईटच कॅन्सल केली आणि गव्हर्नमेंटला त्यांचा निर्णय बदलायला सांगितला आणि 2 महिन्यांची मुदतसुद्धा वाढवून द्यायला लावली. म्हणून हे सगळं आता झाले. आता गव्हर्नमेंट कशी आहे काय हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. विषय संपला.